Hey everyone, what's up? This is Rishabh Roy. Welcome to my YouTube channel Rishabh Roy Says. ओके सो 2 दिवस अगोदर मी एक Q&A केलं होतं माझ्या इंस्टाग्रामवरती की माझं नेक्स्ट व्हिडिओ मी कोणत्या टॉपिकवरती बनवू. सो त्यातले मेजॉरिटी जे मला सजेशन्स आले ते काही सिरियस टॉपिक्सवरती होते आणि स्पेसिफिकली मला असं लिहून आलेलं की ऋषभ स्पीक ऑन दिस टॉपिक बिकॉज हे टॉपिक आपल्या कंट्रीमध्ये सध्या खूप ट्रेंडिंग आहे. सो टेल मी व्हॉट्स युअर पॉइंट ऑफ व्ह्यू. सो आय सेड ओके लेट्स डू इट. नंबर 1 टॉपिक इज हिंदुस्तानी भाऊ वर्सेस दी एकता कपूर. Look, personally, I'm not at all a fan of Ekta Kapoor's so-called Alt Balaji web series and something. Actually, the web series कमी आणि ते बी ग्रेड कॅटेगरीचा पॉन जास्त आहे इफ आय एम नॉट रॉंग. सो त्या XXX नावाचं एक वेब सिरीज आहे XXX अनसेन्सर्ड. त्यात एक असा एपिसोड आहे की त्यात असं दाखवलं आहे की त्यात हिरोईन की सो कॉल्ड जी ॲक्ट्रेस आहे त्या स्पेसिफिक एपिसोडमध्ये ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत इंटिमेट सीन करते. लुक, इंटिमेट सीन करते इट्स नॉट अ क्राईम. ते सुद्धा फॉल्ट नव्हतं. ॲज अ डिरेक्टर वी हॅव दॅट राईट टू शोकेस. बट त्यात असं दाखवलं आहे की ती त्या जो तो हिरो आहे त्या हिरोईनच्या ऑपोजिट आहे सोबत त्या ज्या दोघांचा इंटिमेट सीन चालू आहे त्या मेल ॲक्टरनी इंडियन युनिफॉर्म घातला आहे आणि त्या इंटिमेट सीनच्या वेळी ती ते युनिफॉर्म फाडते. सो हे जे टॉपिक आहे ना इंडियन युनिफॉर्म, इंडियन आर्मीचं युनिफॉर्म आलं आहे ना, दिस इज रॉंग. दिस इज कम्प्लिटली रॉंग. यू हॅव नो राईट्स to insult a uniform of an Indian army because as an Indian we know the importance of Indian army. Because of them we are still alive and we are safe in our homes. Okay, so dear Ekta Kapoor, have you lost your mind to हे सगळं like you are, how dare you to showcase this as a writer, as a creator, do you have any sense? So या सगळ्या गोष्टीवरून हिंदुस्थानी भाऊनी FIR फाईल केलं अगेन्स्ट एकता कपूर आणि शोभा कपूर. बट FIR फाईल केल्यानंतर झालं काय? हिंदुस्थानी भाऊला थ्रेटनिंग कॉल्स यायला लागले फ्रॉम टीम ऑल्ट बालाजीवर जे एकता कपूरचे सो कॉल्ड सपोर्टर्स आहेत त्यांच्याकडनं. फ्रँकली स्पीकिंग तो टॉपिक काय रॉंग नव्हता. डुईंग अन FIR ऑन दॅट वॉज अ लिगल पॉइंट. लुक, एकता कपूरनी काय केलं पाहिजे होतं, शी शुड हॅव कम लाईक ऑनलाईन अँड शी शुड हॅव like apologize to everyone because she has indirectly or directly hurt the sentiments of every Indian. Okay, and she should have deleted that scene and apologize. Simple topic close झाला असता. ओके, आणि सपोज जर तुला सॉरी नाही बोलायचं, तुला अपोलोजाइज नाही करायचं आहे तर जा ना कोर्टमध्ये बिंदास लढणं. हे काय कॉल करून धमकी देणं, आणि धमकी नाही, शी इज ट्राईंग टू ब्राईब हिम ॲज वेल की बाबा तू केस रिटर्न घे, आपण काहीतरी सेटल करूया. इज दिस डन? ॲज अन ऑडियन्स we should understand what we should see and what we should not. And frankly speaking, I have seen Alt Balaji मध्ये porn शिवाय काहीच नाहीये. Like why I called it porn? Because go and see. Please don't go and see because it's not that worth seeing. Second worst thing that happened today was the pregnant elephant death case. Lord fuck. Look, आपण म्हणतोय ना की नेचर येते आपली मारते, कोरोना येतोय, इबोला येतोय, सायक्लोन आलं. लुक, वी कम्प्लिटली डिझर्व दिस बिकॉज वी आर द वन हू हॅव डिस्ट्रॉइड द नेचर. ॲज अ ह्युमन वी डोंट डिझर्व टू लिव्ह. ओके, ह्युमॅनिटी ना, हे जे कॉन्सेप्ट आहे ना ह्युमॅनिटी, त्याची आई बहीण केली आहे कोणी? वी ॲज अ ह्युमन्स. The worst thing and the most saddest thing I have read on internet today was the pregnant elephant death case that happened in Kerala. So what happened, that entire case was की the pregnant elephant ती आली होती like केरलाच्या एका वस्तीत and she was hungry and eventually तिने काहीच डिस्ट्रॉय नाही केलं, ना घर ना ट्रीज, ना तिने एका सिंगल पर्सन किंवा ह्युमनला हर्ट केलं. ती फक्त आली तिकडे बिकॉज शी वॉज हंग्री अँड शी वॉज प्रेग्नंट एलिफंट. सो व्हॉट दॅट सम पीपल, आय डोंट नो हू वेर देअर, त्या पीपलनी काय केलं, पायनॅपलमध्ये त्यांनी फायर क्रॅकर टाकलं. ओके, आणि ते त्याला खायला दिलं. बिचारी त्या एलिफंटला काय वाटलं असेल की चला ह्युमन्सनी आपल्याला हेल्प केलं, आणि तिने खाल्लं. आणि काहीच वेळानंतर तिचा जो सगळा तो झबडा होता ना यार,
तो अँड एवढं होऊन सुद्धा ती अशी घाबरलेली आहे, तिने काहीच नाही केलं, तिने कोणालाच त्रास नाही दिला. शी डिडंट इवन हर्ट अ सिंगल पर्सन देअर. सायलेंटली तिला कळलं की आपल्यासोबत खूप काहीतरी वाईट झालं, ती तिकडे गेली नदीच्या इथे, ती जाऊन त्यात बसली अँड शी ट्राईड टू सेटल हर डाऊन अँड रेस्क्यू टीम यायच्या अगोदर शी वॉज नो मोर. जस्ट इमॅजिन what was her mistake, what was that little baby, I even can't say, त्या छोट्या बेबी एलिफंटचं पण काय चूक होती की तिच्या पोटात होतं. वी हॅव लॉस्ट माइंड्स ॲज अ ह्युमन्स. लुक, दिस इज नॉट अ न्यू केस. खूप 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 ॲनिमल्सला हंट केलं जात आहे अँड नो वन इज डुईंग एनिथिंग. देअर शुड बी स्ट्रिक्ट लॉज अगेन्स्ट ॲनिमल व्हायलन्स. इट्स माय पर्सनल ओपिनियन. जर आहेत तर का नाही अरेस्ट होती लोक. आय पर्सनली फील, आय थिंक दॅट की ज्या लोकांनी, केरळच्या लोकांनी हे जे एलिफंटसोबत केलं आहे त्यांना अरेस्ट करून त्यांना सगळ्यात कठोर शिक्षा त्यांना झाली पाहिजे. बिकॉज थिंक, तुम्ही त्या एलिफंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने राहून इमॅजिन, ठीक आहे एलिफंट्स राहू दे, तुम्ही सपोज भुके आहात, तुम्ही हंग्री आहात, तुम्ही एखाद्याकडे तुम्ही खायला मागायला गेलात, सपोज त्या खायच्या ह्याच्यात त्यांनी तुम्हाला विष मिळवून दिलं तर, त्यात विष मिक्स करून दिलं असतं तर. वी डिझर्व दिस. जे काय आता होत आहे ना आपल्यासोबत, वी डिझर्व दिस बिकॉज ह्युमन्सच्या नावाने आपण ना ॲनिमल्सपेक्षा बेकार झालोय. नंबर 3 टॉपिक अँड आजचं शेवटचं टॉपिक, हॅशटॅग ब्लॅक लाईव्स मॅटर. आधी तर आय वॉज नॉट अवेअर की वॉट एक्झॅक्टली थिंग हॅज हॅपन्ड. मग सगळं वाचल्यानंतर मला कळलं की नक्की विषय काय होता. लुक, सपोर्टिंग अ कॉज, स्टँडिंग फॉर अ प्रोटेस्टिंग इज गुड. इट्स युअर राईट, इट्स माय राईट, इट्स आवर राईट ॲज अ सिटिझन. हिपोक्रेसी पण नावाची एक गोष्ट असते. ओके, आपल्या कंट्रीमध्ये काही झालंच नाहीये. आपल्या कंट्रीचे टॉपिक्स निग्लेक्ट करून, दॅट टॉपिक इज ट्रेंडिंग, चलो आपण पण डीपी ब्लॅक करून टाकूया, आपण पण इंस्टाग्रामवरती ब्लॅक फोटो कवर, हे ब्लॅक फोटो अपलोड करून हॅशटॅग ब्लॅक लाईव्स टाकूया. ज्या लोकांना नक्की तो विषय सुद्धा माहित नाहीये ना, ती लोक सुद्धा प्रोटेस्ट करतायत. वाय? जस्ट टू बिकम कूल. लुक बडी, विषय आहे ना, विषय आपल्या कंट्रीमध्ये कमी नाहीये. मायग्रंट्स लाईफ ऑल्सो मॅटर्स. जेव्हा आपल्या कंट्रीमध्ये प्रोटेस्ट होतात, जेव्हा आपल्या कंट्रीजच्या लोकांना विदाऊट रिझन मारले जातात, तेव्हा वाय डोंट यू प्रोटेस्ट? सेलिब्रिटीज मायग्रंट्सला जेव्हा हेल्प करायची वेळ आली तेव्हा कोणच नाही उभं राहिलं. मोठमोठे सेलिब्रिटीज जे प्रवचन आपल्या इंस्टाग्राम हँडलवरती येऊन प्रवचन देतात, आय विल डू दिस, आय विल डू दॅट. एव्हरीवन नोज हू टूक अ स्टँड. हू टूक अ स्टँड फॉर दोज मायग्रंट्स. अजून खूप सारे टॉपिक्स आहेत जिथे अत्याचार होतात. इवन ड्युरिंग कोरोना व्हायरस जेव्हा मायग्रंट्स जात होते भूकसाठी, छोटे छोटे बेबी, छोटे छोटे मुलं होते, त्यांना पण एवढं मारलंय ना, काही काही लोक मेलेत. वाय डोंट यू प्रोटेस्ट फॉर दॅट? ठीक आहे ठीक आहे, चलो चलो चलो, मी मानलं की तुम्हाला तो टॉपिक खरंच यू फील फॉर दॅट, हॅशटॅग ब्लॅक लाईव्स मॅटर, म्हणून तुम्ही एवढं डीपी वगैरे ठेवलंय. मग आपल्याच इंडियामधले नॉर्थ ईस्टर्न साईडच्या लोकांना तुम्ही काय नावं ठेवतात? देन वाय सच रेसिझम? त्या साईडच्या लोकांना तुम्ही का मोमोज, नेपालीज, चायनीज, कोरोना, कोविड-19, त्याला तुमच्यामुळे व्हायरस आलाय, वाय सच काइंड ऑफ रेसिझम? जेव्हा तुम्ही एखाद्या पर्सनला त्याच्या कपड्यावरनं जज करता, त्याच्या कास्टमधनं जज करता, त्याच्या लुक्समधनं जज करता, तेव्हा का ते रेसिझम? देअर लाईफ डझंट मॅटर्स? विचार करण्यासारखं खूप आहे. ॲज अ रेस्पॉन्सिबल सिटीजन, थिंक. डोंट जस्ट ब्लाइंडली बिकम ब्लाइंड अँड फॉलो द ट्रेंड. थिंक अँड फॉलो द ट्रेंड. अँड लुक, आपले पण हात बांधलेले आहेत. आय नो, आपण पण ठराविक एका लिमिटपर्यंत गोष्टी करू शकतो. भले ते लिमिटपर्यंत असेल, बट वाय डोंट बी गिव्ह अ ट्राय? तुमच्याकडे सोशल मीडियाची ताकद आहे. यू हॅव युअर ओन व्हॉइस. स्टँड फॉर अ गुड कॉज.
support a good cause, be a responsible citizen of our country, definitely things will change. You and me, we can make a change. Okay, so this was for today. So I hope you like this video. I tried to keep my point of view तुमच्या समोर ठेवायचा प्रयत्न केला. आवडला असेल तर हिट अ लाईक बटन, डू सबस्क्राईब. आय विल कीप मेकिंग सच व्हिडिओज. टेल मी द टॉपिक, ऑन व्हॉट टॉपिक शुड आय डू. जर काही चूक वगैरे झाली असेल तर रिअली सॉरी, माफ करा. बट आय जस्ट ट्राय टू कीप माय पॉईंट ऑफ व्यू. दॅट्स इट. टेक केअर, बी सेफ.